नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 19वा अध्याय पाहणार आहोत. भीती खोटारडी आहे, तिला तपासून पहा. तुम्हाला खरंच घटनांची भीती वाटते का, की त्या घटनांमुळे तुम्ही तुटाल याची भीती? एखाद्या घटनेतून येत नाही, ती त्या घटनेसमोर आपण असहाय्य आहोत या धारणेतून येते. तुम्ही म्हणता काय वाईट घडेल याची मला भीती वाटते, पण खरंच तुम्हाला त्या घटनेची भीती आहे का, की ती घडली तर तुम्ही आतून तुटून जाल याची? उदाहरणार्थ, नोकरी जाण्याची भीती. नोकरी जाणं ही घटना आहे, पण भीती कशाची? माझं काय होईल, लोक काय म्हणतील, माझं अस्तित्वच संपेल. भीती घटनेची नाही, स्वतःच्या तुटण्याची कल्पना. तुम्ही आधीच परिणाम गृहीत धरता. तुम्हाला घटनेची भीती आहे की त्या घटनेसमोर स्वतःच्या नाजूकपणाची? उदाहरणार्थ, एखादं नातं तुटण्याची भीती. घटना, नातं तुटणं. भीती, मी एकटा पडेल, मी जगू शकणार नाही. आपण आधीच स्वतःला कमकुवत समजून परिणाम गृहीत धरतो. जर तुम्ही ठामपणे म्हणू शकाल, काहीही होऊ दे, जग कोसळू दे, माझ्या खऱ्या स्वरूपाला काहीही स्पर्श करू शकत नाही, तर तुम्ही अजूनही थरथराल का? जर तुम्हाला स्पष्टपणे कळलं की तुमच्यातील जे मूलभूत आहे ते कोणालाही स्पर्श करता येत नाही, बदलता येत नाही, हिरावून घेता येत नाही, तर भीतीला उभं राहायला जागाच उरेल का? उदाहरणार्थ, मोबाईल तुटला तर वाईट वाटतं, पण हात तुटला तर जास्त. हात गेला तरी तुम्ही राहता, म्हणजेच काहीतरी आहे जे वस्तू परिस्थितीपेक्षा खोल आहे. भीती आपल्याला सांगते की जग तुमच्याकडचं काहीतरी मौल्यवान हिरावून नेईल, पण भीती खोटारडी आहे. ती न तपासलेल्या धारणांवर जगते. ती गृहीतकं तपासून पहा. भीतीलाच तपासा. सगळ्यात वाईट घडू दे, प्रत्यक्षात काय होतं ते पहा. तुम्हाला दिसेल सर्व काही कोसळत असतानाही तुम्ही शिल्लक असता. गमावतानाही तुमच्यात काहीतरी अधिक खोल अस्पर्शित उभं असतं. पण इथे एक सापळा आहे. जर तुम्ही तुमचं आयुष्य अशा गोष्टींवर उभारलं असेल ज्या मूलभूत नाहीत, वस्तू, माणसं, ओळखी, अपेक्षा, तर भीती तुम्हाला सावलीसारखी चिकटून राहील. कारण तुमच्याकडे नेहमी गमावण्यासारखं काहीतरी असेल. निर्भय होणं म्हणजे घटना नियंत्रित करणं नाही. निर्भय होणं म्हणजे जे कधीच हरू शकत नाही त्यात रुजणं. निर्भयतेची किल्ली धाडस नाही, ती आहे विवेक. क्षुल्लक गोष्टींवर अवलंबून राहणं सोडा, भीती आपोआप सुटेल. जग फक्त त्यालाच हलवू शकतं जे आधीच हलकं, डळमळीत आहे. तुमच्यातलं जे अचल आहे ते ओळखा, तिथे उभे राहा आणि मुक्त व्हा.